पण आदर्श ऐका, आपण सगळे प्रिन्सिपलला नाही भेटत, आपण आपल्या क्लास टीचरांना भेटतो. आज त्याही अडचणीत समजून घ्या, आपण अडचणीत आहोत, आपल्या अडचणी आपण सांगतो, त्याही अडचणीत त्यांचं समाधान झालं का नाही झालं हे आपण विचारू आणि मग आपल्यालाही कळेल की नक्की झालं. फक्त जर आपण ओरडत बसलो, आरडत बसलो तर काहीच करणार नाही कुणाला. आज जेवढे टीचर्स एका साईडला उभे होते, काही आतमध्ये होते, त्यांना 2 महिन्याचा पगार भेटतो म्हणून सांगितलं. एक आठवडा पहिले कामाला जातो. त्याच्यावरती किती जण काहीतरी आता मगाशी केलं तसं आता पण करू शकता. पण विषय असा आहे, नका करू. फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा रे, आम्ही फक्त मुलांचे पालक म्हणून नाही, तुम्ही सुद्धा मुलांच्या मावशी आई म्हणून त्यांना सांभाळा करता. त्या पोरांच्या हाल होत, तुमचेही हाल होत आहे, बाहेर बसलेल्या स्टाफ सगळ्यांचे हाल होत आहेत. पण आज जी पोरं शिकणार आहेत ती पुढे काय शिकणार आहे ते कळलं झाले कुणाला. सगळ्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. तुम्ही शिक्षक म्हणून काय निर्णय घेणार आहात, आम्हाला तुमचा निर्णय महत्वाचा आहे, नवले सरांचा नाही. का तर शिकवणार तुम्ही आहात. तुम्ही कोणत्या लेवल आजपर्यंत शिकवलंय, आता एक काय म्हणून गेलं, बाकीचे शिक्षक झोपले होते का? हा झोपले होते बाबा. परिस्थितीमुळे सगळ्यांनी झोपलेल्याचं नाटक केलं होतं, सगळे झोपले होते, आता सगळे जागे झाले. तुम्ही म्हणलात तर आम्ही सगळे एका शब्दावरती, टीचर्स तुम्हाला सांगतो, तुमच्या एका शब्दावरती आहे एवढे सगळे पालक निघून जाणार. तुम्ही सांगा उद्यापासून शिक्षक कसं काढणार आहोत तुम्ही. एक पालक म्हणून पालकांना विनंती आहे, तुम्ही एवढं भाऊक होऊ नका. तिथे एवढं रडण्यासारखं वगैरे काही नाहीये. भाऊक होऊ नका. निर्णय देणारी मी एकटी शिक्षिका नाहीये.